नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही ट्रेडिंग करता, की ट्रेडिंग तुम्हाला कंट्रोल करतं? सकाळी उठल्यानंतर तुम्ही चार्ट बघता, दिवसभर मार्केट बघता, संध्याकाळी YouTubeवरती ट्रेडिंगच्या व्हिडिओ बघता, मार्केट बंद असताना देखील मनात फक्त ट्रेडिंग. जर तुमच्याबाबत हे होत असेल, तर हे फक्त ट्रेडिंग नाहीये, हे डोपामाइन ॲडिक्शन असू शकतं. आजचा व्हिडिओ प्रत्येक ट्रेडरने शेवटपर्यंत बघितलाच पाहिजेल. कारण आज आपण समजून घेणार आहे आपला मेंदू ट्रेडिंगमध्ये नेमका आपल्याला कसा फसवतो आणि यातून आपण कसं बाहेर पडायचं. सगळ्यात पहिल्यांदा डोपामाइन म्हणजे काय हे समजून घ्या. सर्वप्रथम आपण एक गैरसमज दूर करूया. लोकांना वाटतं डोपामाइन म्हणजे आनंदाचं हार्मोन्स, पण तसं नाहीये. डोपामाइन म्हणजे रिवॉर्ड प्रिडिक्शनचं केमिकल आहे. म्हणजे कदाचित काहीतरी चांगलं मिळेल ही अपेक्षा तयार करणारा मेंदूचा सिग्नल. उदाहरणच घेत झालं तर तुम्ही YouTube वरती जाता किंवा Instagram वरती जाता किंवा Facebook वर जाता. तुमच्या मनात काय असतो? 1 किंवा 2 रील्स बघू आणि मोबाईल बंद करून ठेवू. पण पुढलं 1 तास तुम्ही मोबाईलवरती स्क्रोल करता. का? पुढची रील चांगली असेल म्हणून किंवा मला पाहिजे तसा व्हिडिओ पुढे येईल म्हणून तुम्ही स्क्रोल करता. हा विचार डोपामाइन वाढवतो. ट्रेडिंगमध्येही अगदी हेच होतं. पुढची कॅन्डल माझ्या फेवरमध्ये जाईल, पुढचा ब्रेकआउट मोठा असेल, पुढच्या ट्रेडमधला प्रॉफिट मोठा असेल, कदाचित जॅकपॉट ट्रेड मिळेल, हीच अपेक्षा पुन्हा पुन्हा चार्ट उघडायला लावते. मित्रांनो, ट्रेडिंग हे कसिनो सारखं का वाटतं? कसिनोमध्ये स्लॉट मशीन इतकी लोकप्रिय का असते? कारण प्रत्येक वेळेला रिवॉर्ड मिळत नाही. कधी मिळतो, कधी मिळत नाही. यालाच सायकोलॉजी मध्ये म्हणतात व्हेरिएबल रिवॉर्ड सिस्टम. ट्रेडिंग मध्ये एक ट्रेड प्रॉफिट मध्ये, दुसरा लॉस मध्ये, तिसरा मोठा प्रॉफिट, चौथा ब्रेक इव्हन. मेंदूला पॅटर्न समजत नाही म्हणून तो म्हणतो आणखी एक ट्रेड घे. यामुळं ट्रेडर पैसा कमवण्यासाठी कमी आणि एक्साइटमेंट साठी जास्त ट्रेड करायला लागतो. हीच ऍडिक्शनची सुरुवात असते. डोपामाइन ऍडिक्शनची 7 लक्षणं आहेत. तुम्ही प्रत्येकानं चेक करणं गरजेचं आहे. प्रत्येक 5 मिनिटांनी चार्ट बघणं. मार्केट चालू नसतानाही जर तुम्ही चार्ट बघत असाल, ट्रेड झालाय, प्रॉफिट झालाय, ट्रेड बंद करून ठेवलाय, तरी पण तुम्हाला 5 मिनिटानंतर जर मोबाईल उघडून बघावं असं वाटत असेल, तर तुम्हाला ट्रेडिंगचं ऍडिक्शन झालंय. कोणतंही सेटअप नसताना जर तुम्ही एंट्री घेत असाल, फक्त फोमो, माझ्या हातातून ही संधी निघून जाईल, मला आत्ताच ट्रेड घ्यायला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला डोपामाइनचं ऍडिक्शन झालं आहे. स्टॉप लॉस काढून टाकणं, मार्केट परत आपल्या लेवलला येईल, मार्केट आपल्या फेवर मध्ये जाईल म्हणून जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसाल, तर हे देखील लक्षण आहे. लॉस नंतर जर लगेच तुम्ही ट्रेड घेत असाल, रिव्हेंज ट्रेडिंग करत असाल, तर तुम्हाला व्यसन लागलं आहे म्हणून समजा. प्रॉफिट बुक न करता जर तुम्ही अजून होल्ड करत असाल, अजून थोडं वाढेल ही जर तुमची अपेक्षा असेल, तर प्रत्येक वेळेला मार्केट तुम्हाला रिवॉर्ड देणार नाही. तुमचं ती सवय, तुमचं ते ऍडिक्शन अजून मजबूत करण्याचं काम करेल. वीकेंडला म्हणजे शनिवार रविवारी ट्रेडिंग न झाल्यामुळे जर तुम्हाला बेचैन होत असेल, कधी एकदा सोमवार येतोय, कधी एकदा लॉग इन करतोय, कधी एकदा ट्रेडिंग करतोय, असं जर होत असेल, तर मित्रांनो, तुम्ही नेक्स्ट लेवलचं ऍडिक्शन पास केलेलं आहे. म्हणजे तुमच्या रक्तामध्ये ट्रेडिंग भिनलंय. ट्रेडिंग नाही भिनलेलं, एक व्यसन भिनलेलं आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्ही जर फॅमिली सोबत असताना पण मार्केटचा विचार करत असाल, तर मित्रांनो, मग मात्र तुम्ही पुढच्या स्टेजमध्ये जाऊन अडकला आहात, सायकोलॉजिकल ट्रॅप मध्ये फसला आहात. एक प्रोफेशनल ट्रेडर काय करतो? मार्केट उघडल्यापासून तो मार्केटला बघत नाहीये. आधी तो प्लॅन बघतो. माझी एंट्री कुठं असणार, माझा स्टॉप लॉस कुठं असणार, माझं टार्गेट काय असणार, मी किती रिस्क घेणार आहे, माझी पोझिशन साईज काय असणार आहे, जर माझं सेटअप नाही आलं तर मी ट्रेड करणार नाहीये. प्रोफेशनल ट्रेडरला ऍक्शन आवडत नाही, त्याला क्वालिटी ट्रेड्स आवडतात. रिटेल ट्रेडर म्हणतो आज काहीतरी ट्रेड केला पाहिजे. प्रोफेशनल ट्रेडर काय म्हणतो माहिती का? आज ट्रेड न करणं हाच माझा सर्वात बेस्ट ट्रेड आहे. आणि हाच एक मोठा फरक आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, प्रश्न असा आहे, मग डोपामाइनवर कंट्रोल कसा मिळवायचा? ट्रेडिंगचं व्यसन कसं कमी करायचं? तर मित्रांनो, मी स्वतः काही रूल्स तयार केलेत. हे रूल्स मी पाठीमागच्या काही वर्षापासून फॉलो करतोय. तुम्ही देखील हे रूल्स फॉलो करा. दिवसाला फक्त मॅक्झिमम ट्रेड ठरवा. एका दिवसात किती ट्रेड करायचे? 3च ट्रेड करायचे, 4 ट्रेड करायचे, हे ठरवा. एंट्रीच्या आधी ऑलवेज चेकलिस्ट चेक करा किंवा ती चेकलिस्ट भरा. या चेकलिस्ट मध्ये हा ट्रेड बसत असेल तरच मी ट्रेड करणार, अन्यथा ट्रेड करणार नाही. स्टॉप लॉस बदलू नका. प्रत्येक
ट्रेड जर्नल मध्ये लिहिण्याची सवय लावा. मार्केट बंद झाल्यानंतर चार्ट देखील बंद करायची सवय लावा. एक टाइम ठेवा, संध्याकाळी 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 1 तास फक्त मार्केटचा स्टडी करा. प्रॉफिट कधीच सेलिब्रेट करू नका. सेलिब्रेट करा तुमची प्रोसेस. जेव्हा प्रोसेस मजबूत होते ना, तेव्हा प्रॉफिट ऑटोमॅटिक तुमच्या पाठीमागे लागून येतं. मित्रांनो, ट्रेडिंग मध्ये सर्वात मोठा ट्रॅप ऑपरेटर नाहीये, न्यूज नाहीये, तर तो आहे तुमचा मेंदू. जर डोपामाइन तुमचं डिसिजन घेत असेल, तर कितीही मोठी स्ट्रॅटेजी असली, कितीही कन्सिस्टन्सी प्रॉफिट मिळवण्याची तुमची क्षमता असली, तर तो कन्सिस्टन्सी प्रॉफिट मिळणार नाही. जर डिसिप्लिननं डिसिजन घेतले, तर ट्रेडिंग खरंच एक प्रोफेशनल बिझनेस बनू शकतं. जर तुम्हाला इमोशनवर नाही तर रूलवर आधारित ट्रेडिंग करायचं असेल, तर शक्य तितकं मानवी चुका, ओव्हर ट्रेडिंग कमी करून तुम्हाला सिस्टमॅटिक ट्रेडिंग शिकण्याची गरज आहे. तर मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी अल्गो ट्रेडिंग घेऊन आलो आहोत. यापूर्वी तुम्ही ट्रेडिंग केलं असेल, बरोबर आहे का? तुम्हाला प्रॉफिट झाला असेल, लॉस झाला असेल, पण तुमचं स्वतःवर कंट्रोल राहत नसेल, तर मित्रांनो, तुम्ही अल्गो ट्रेडिंग वापरा प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करून. जर तुम्हाला या संदर्भात माझ्याकडून अधिक माहिती हवी असेल, तर दिलेल्या व्हॉट्सअपला कॉल करा किंवा मेसेज करा. आमची टीम आणि मी स्वतः तुम्हाला पूर्ण सेटअप करून देईल. त्याच्यातलं रिस्क मॅनेजमेंट काय ते समजावून सांगेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स मध्ये लिहा डिसिप्लिन, आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक ट्रेडर मित्राला शेअर करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.